कन्हान शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 2 दुकानाचे शटर फोडले. खाकीतच चोरांना संरक्षण देत आहेत का? गुन्हेगारांना अटक कधी होणार? पोलिसांची गस्त नेमकी कुठं होती? कन्हान पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कन्हान पोलीस स्टेशनकडे लक्ष वेधण्याची गरज. कन्हान शहरात एकाच रात्री 3 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची गस्त नेमकी रात्री कुठं होती असा प्रश्न निर्माण झाला असून घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. प्राप्त माहितीनुसार अंकित विजय कालरा यांच्या दूध डेअरीतून मोबाईल, चांदीची मूर्ती, रोकड असा सुमारे 8,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तसेच शेजारील फिश पॉल दुकानातील गल्ल्यातील 750 रुपये रोख रक्कम ही चोरट्यानं पळवली. त्याच रात्री रायनगरमध्ये घराच्या भिंतीवरून उडी मारत किराणा दुकानात शिरले आणि गल्ल्यातील चिल्लर पैसे चोरून पसार झाले. एकाच रात्री 3 घटना घडणं म्हणजे गुन्हेगारांना कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही अशी कुजबूज शहरात सुरू झाली आहे. घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. मात्र गुन्हेगारांना अटक कधी होणार हा खरा मुद्दा आहे. घरफोडी, वाहन चोरी, कोळसा व लोखंड चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यातच एका रात्री 3 ठिकाणी चोरी होणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं लक्षण असल्याची टीका होतीये. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तातडीनं कन्हानमधील परिस्थितीचा आढावा घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्य नागरिकांच्या चर्चेतून होत आहे. कन्हान प्रतिनिधी ऋषभ बावधनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.